कोयना धरणाचा उत्तुंग आणि सुंदर जलाशय आणि याच जलाशयाच्या काठावर तापोळा या सुंदर गावामध्ये आहे शिवसागर ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. 2020 साली किसन धनावडे यांनी याची स्थापना केली. सुरुवातीला फक्त तंबू उभा करून त्यामध्ये पर्यटकांना राहायची सोय केली होती. परंतु मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये महाबळेश्वरला पाठीमागे टाकून तापोळ्याकडे पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता त्यांनी तब्बल 20 रूम असलेलं भलं मोठं रिसॉर्ट उभा केला. यामध्ये असलेल्या रूम्स वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असून कपल रूम, फॅमिली रूम, त्यासोबतच प्रीमियम रूम, लक्झरी रूम, डिलक्स रूम, प्रायव्हेट स्विमिंग पूल असलेल्या रूम यामध्ये विभाजन करण्यात आलं आहे. अतिशय सुंदर आणि नीटनेटक्या असलेल्या या रूममुळे शिवसागर रिसॉर्टवर पर्यटकांची गर्दी होत असते. यासोबतच रूमच्या पॅकेजमध्येच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजचं देखील आयोजन केलं जातं, ज्यामध्ये इनडोअर, आउटडोअर गेम, कॅम्प फायर, म्युझिक, रेन डान्स, अनलिमिटेड जेवणासाठी बुफे, त्यासोबतच पर्यटकांचे सर्वात आकर्षण असलेलं बोटिंग आणि कायाकिंग या ऍक्टिव्हिटीजचा समावेश होतो. तापोळा मधलं पर्यटकांचं सगळ्यात जास्त आकर्षण असलेलं रिव्हर बोटिंग आणि कायाकिंग बोटिंग. कोयना धरणाचा पसरलेला भला मोठा शिवसागर जलाशय, निळेशार पाणी, बाजूनं घनदाट जंगल आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये बोटिंगचा घेतलेला मनमुराद आनंद अविस्मरणीय असतो. पॅन्डलच्या एका बोटीमध्ये तुमचं संपूर्ण फॅमिली बसून एन्जॉय करू शकता किंवा तुमच्या जोडीदारांसोबत 2 सीटर असलेली बोट घेऊन आनंद लुटू शकता. त्यासोबतच सिंगल सीटर बोट घेऊन देखील जलाशयामध्ये बोटिंगचा आनंद घेऊ शकता. मग कधी येताय महाराष्ट्राच्या मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापोळ्याला?